आदरभाव या मूल्याबाबतीत मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगा. आदर या शब्दाचा अर्थ काय होतो तर इज्जत करणे, सन्मान करणे, एखाद्याची प्रतिष्ठा सांभाळणे, मान सन्मान सांभाळणे, याच भरपूर त्याच्याशी गोष्टी ज्या आहेत. त्यात आदर या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणून आपण त्याचा देखील संबंध त्याच्याशी येतो. त्याचप्रमाणे आस्था, श्रद्धा म्हणू शकता तुम्ही त्याला. या गोष्टी देखील या आदर या गोष्टीमध्ये अंतर्भूत होत असतात. सन्मान हे दोन्ही शब्द जरी एकसारखे वाटत असतात तरी पण त्यामध्ये या शब्दाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आदर हा जो केला जातो तो आपण मनापासून करत असतो आणि सन्मान जो केला जातोय तो मनापासून केला जातोय असं आहे. त्याच्याकडे ती पद आहे, त्याच्याकडे ती सत्ता आहे, या गोष्टीमुळे देखील आपण त्यांचा सन्मान करत असतो. आदर मात्र काय आहे तर आदर हा मनापासून. मग आजच्या याच्यामध्ये आदर कुणाचा करावा तर आपण लहानपणापासून बरेच गोष्टी शिकतो. आई वडिलांचा आदर करावा, गुरुजनांचा आदर करावा, ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांचा आदर करावा, देव आहे, देश आहे, धर्म आहे, जात आहे, आपले सैनिक आहे, आपलं राष्ट्रगीत आहे, आपली राष्ट्रीय मूल्य आहे, या सगळ्यांचा आदर आपल्याला करायचा. परंतु ही जी सामाजिक परिस्थिती बदलती आपण बघतोय, या बदलत्या परिस्थितीमध्ये मात्र आदर करण्याचे घटक जे आहेत ते थोडे बदलले पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत. आता आज जर भारताला जर कशाची गरज असते आदरभावाची तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आदरभाव ठेवला पाहिजे तो म्हणजे संविधानाच्या बाबतीत ठेवला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संविधानाचा आदर करणं हे आपल्याला नियमितपणे शिकवतो. त्याचप्रमाणे निसर्गाचा आदर करणं ही आज काळाची गरज आहे. निसर्गाच्या बाबतीत आपण बघायला लागलोय की आपणच कसं वागायला लागलो निसर्गाच्या बरोबर. त्यामुळे त्या निसर्गाशी आदरभाव ठेवणं ही आपली वैयक्तिक आदरभाव या गोष्टीचा संबंध अनेक गोष्टींची येऊ शकतो. आदरभाव कशावर डिपेंड आहे, कशावरती अवलंबून आहे, तुमची भाषा कशी आहे त्याच्यावरती तुमचा. तुम्ही कुणाबरोबर कसे बोलता, तुमची भाषा कशी आहे. कबीरांनी त्याच्या बाबतीत एक म्हटलं, ऐसी बानी बोलिये मन का आपा होय, औरण को सीखल करे आप को सीखल. अशी भाषा बोला की ज्याच्यामुळं तुम्हाला देखील सुख मिळेल, तुम्हाला देखील समाधान मिळेल, त्याचबरोबर त्या ऐकणाऱ्या माणसाला देखील काय मिळालं पाहिजे, सुख आणि समाधान मिळालं. म्हणजे आदर हा आपल्या भाषेवरती अवलंबून आहे. त्यामुळे आपली भाषा कशी असावी हे आपण करायचं. नम्र असायला पाहिजे, विनम्र असायला पाहिजे, अहिंसक वृत्तीची असायला पाहिजे, त्याच्यामध्ये अहंकार नसायला पाहिजे. या गोष्टी आपण सांभाळायच्या. दुसरा संबंध येतोय आदर या गोष्टीचा व्यवहार. या तुमचे व्यवहार दुसऱ्यांच्या बरोबर कसे याच्यावरती तुमचा आदर. त्यामुळे व्यवहार करत असताना, व्यवहार म्हणजे जीवनातल्या सगळ्या गोष्टींमध्येच व्यवहार आहे, काय कॉमर्समध्ये व्यवहार आहे असा काही विषय नाही. तो व्यवहार करत असताना आपण दुसऱ्याबद्दल सहानुभूती दाखवतो, मैत्रीची भावना दाखवतो, त्याच्या गोष्टी समजून घेणं. आपण वादविवादाला बसलो की काय करतोय, आपणच बरोबर, दुसऱ्याचं ऐकून घ्यायची आपल्याला सवयच नाही. दुसऱ्याचं ऐकून घे हा व्यवहार तो जर तुम्ही सांभाळत असाल तर तुम्हाला त्या पद्धतीचा आदर जो आहे तो मिळतो. आदर आणखीन एका गोष्टीवरती होतो, आदर गुणावरती होतो. तुमचे गुण जसे तसं त्याच्या बाबतीत पण एक दोहा आहे, तुमचे बैठे ना देहे गुणबिन बडपण कोय. म्हणजे काय, फक्त तुम्ही उंचीवरती बसला म्हणून तुम्हाला मोठेपणा मिळत नाही. बैठो वायस देवल शिखरवर गरुड नको. एखादा कावळा जरी एखाद्या मंदिराच्या शिखरावरती जाऊन असता म्हणाला की मला गरुड म्हणा, तर तुम्ही त्याला गरुड म्हणू शकत नाही. कारण का, कावळा वेगळा आणि गरुड वेगळा. जसे गुण आहेत त्याप्रमाणे तुम्हाला तो आदर मिळत असतो. शेवटची गोष्ट आहे आपलं कर्म. आपलं कार्य कसं आहे त्याच्यावरती आपला समाजातला आदर जो आहे तो अवलंबून असतो. त्याच्या बाबतीत देखील कबीरांनी फार चांगलं सांगितलं, जो तोको काटा दुवे ताही बोय तू फूल, तोही फूल को फूल है वाको है तिसू. तुम्ही फूल पेरा तुम्हाला फूल मिळेल, तुम्ही चांगलं पेरा तुम्हाला चांगलं मिळेल. तुम्ही काटा पेरलाय तर तुम्हाला एक काटा मिळणार नाही, त्रिशूल मिळणार म्हणून सांगितलं. म्हणजे तुम्ही चांगलं देत असाल तर तुम्हाला चांगलं. मग त्याच्यावरती पिक्चर पण आहे, जैसी करणी वैसी भरणी, जैसा बोओगे वैसा पाओगे. त्याच्यामुळे आपण या 4 गोष्टी तर सांभाळायला पाहिजेत आदर सांभाळत असतात. एक म्हणजे भाषा सांभाळली पाहिजे, दुसरं म्हणजे व्यवहार सांभाळला पाहिजे, तिसरं म्हणजे आपले गुण बघितले पाहिजे आणि चौथं म्हणजे आपलं
कर्म बघितलं त्याचं. एवढं बोलून मी इथं थांबतो. मूल्य शिक्षण विभागाच्या वतीनं मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. थँक्यू.